नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आता लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते आलेले नाहीत, ज्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांनी केवायसी सुद्धा बरोबर केली आहे, त्यांना पण पैसे येत नाहीत। आणि काही लाडक्या बहिणी पात्र आहेत, परंतु केवायसी करताना त्यांच्याकडून चूक झाली, त्यामुळे त्यांना पैसे येत नाहीत। परंतु आता अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, त्यांचे हप्ते सुरू होणार आहे आणि त्याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आणि महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी करून दिलेला आहे। आता या लाडक्या बहिणींना काय करावे लागणार, पैसे कधीपर्यंत येतील याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक अपडेट दिलेली आहे। महत्त्वाची सूचना, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती। काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। त्यासाठी आता क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे परंतु ते पात्र आहेत, आता त्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे अंगणवाडी सेविका घरोघरी जातील आणि त्यांचे व्हेरिफिकेशन करतील, किंवा तुम्ही पात्र आहात, तुमची केवायसी चुकली असेल तर तुम्ही त्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन त्यांना सांगू शकता की अशा सूचना दिलेल्या आहेत, आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे, तर हे व्हेरिफिकेशन आम्हाला पण करायचे आहे। आम्ही पात्र आहोत परंतु आमची केवायसी चुकलेली आहे आणि ते जी काही प्रोसेस असेल त्यांनी ते स्पष्ट दिलेली नाहीये की फिजिकल व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होईल, परंतु त्यांनी ती माहिती दिलीच असेल कारण जिल्हा अधिकाऱ्यांना त्यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत। मग ती प्रोसेस केल्यानंतरच तुमचे जे काही हप्ते आहेत ते चालू होतील। जर तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही केवायसी करताना तुमच्याकडून केवायसी चुकली तर फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमचे पैसे आहेत ते सुरू होणार आहेत। आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, केवायसी पण बरोबर केलेली आहे, त्यांचे हप्ते येत नाही, त्यांच्यासाठी सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत 20 जानेवारी 2026 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण 393.25 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांचे हप्ते येत नाहीत, केवायसी पण बरोबर केलेली आहे, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचा हप्ता येणार आहे। 10 तारखेपर्यंत हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होता, परंतु आता 20 तारखेला हा शासन निर्णय मंजूर झाला, तर पुढील 10 ते 15 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे। अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती, ती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।